असं वाटतं की रत्नागिरी शहराच्या नागरिकांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. मी सुरुवातीला ज्या माजी विद्यार्थ्यांची नावं वाचली, तांबले विद्यालयानं किती दिग्गज माजी विद्यार्थी रत्नागिरीसाठी दिले याची कल्पना आपल्या सगळ्यांना ही यादी वाचल्यानंतर आली असेल. अनेक नावं अजून शिल्लक राहिली असतील, उरली असतील. सगळ्याच गोष्टीकडे बघत असताना राजकारण, उदय सामंत हेलिकॉप्टरनं आला की विमानानं आला, आज तुमच्या आशीर्वादाने या सगळ्या सुखसोयी मला मिळतात म्हणून मी हेलिकॉप्टरने येतो. मी काही स्वतःचं हेलिकॉप्टर घेतलं नाही. तुमच्यासारखा कोणतरी एक मित्र मला लवकरात लवकर रत्नागिरीमध्ये पोचावा म्हणून मदत करतो, म्हणून त्या आयुधांचा मी वापर करतो. पण आपल्याकडे चर्चा काय, बहुतेक त्याने घेतलं. एवढे कुठं पैसे आले? अरे बाबा, काय कुठं काय घेतलेलं नाही, जे पूर्वी आहे तेवढंच आहे. पण रत्नागिरीकरांच्या आशीर्वादानं राज्याचा उद्योग मंत्री झालो, राज्याचा 4 नंबरचा मंत्री म्हणून काम करतोय. त्याच्यामुळे ही सगळी जी काही यंत्रणा आहे ही माझ्यासाठी मिळते. आणि म्हणूनच तांत्रिक अडचण झाल्यानंतर दुसऱ्या मित्राला सांगितलं आणि त्या हेलिकॉप्टरने मी इथं आलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याची चर्चा करण्यापेक्षा आपण चांगलं काय काम केलंय ह्याच्यावर जर चर्चा केली तर रत्नागिरी आहे त्याच्यापेक्षा अजून मानसिकदृष्ट्या पुढे जाऊ शकतो. आपल्यावर असा एक ठपका आहे आणि तो पुसण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय. अनेक लोक, काही मंडळी सांगतात की कोकणाची प्रवृत्ती, रत्नागिरी जिल्ह्याची प्रवृत्ती ही वेगळी प्रवृत्ती आहे. म्हणजे एखादा जर कोण पुढे जायला निघाला तर त्याला मागं ओढणारी प्रवृत्ती आहे. तर मी सांगतो की हे चुकीचं आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पालीसारख्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला रत्नागिरीकर 5-5 वेळा विधानसभेमध्ये पाठवतात. त्याच्यामुळे रत्नागिरी खरंच चोखंदळ आहे. रत्नागिरीकरांना योग्य काय आणि अयोग्य काय हे देखील त्यांना माहिती आहे. आणि 5वी माझी निवडणूक की मला तर असं वाटतं एवढी कठीण होती की काही लोकांनी ठरवून टाकलं होतं की उदय सामंत घरी गेला, काही लोकांनी डीपी ठेवले होते. पण मला माझ्या मतदारांवर विश्वास होता, महिला भगिनीवर विश्वास होता, माझ्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांवर विश्वास होता. सगळ्यांचे मनसुबे धुळीला मिळून पुन्हा एकदा 50,000च्या मताधिक्यानं तुम्ही मला विधानसभेमध्ये पाठवलं. आणि म्हणून तुमच्या ऋणात राहून ही सगळी रत्नागिरी शहराची विकास कामं करावी ही प्रामाणिकपणाची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये असल्यामुळं ही फार मोठी चांगली कामं आज आपल्याकडे व्हायला लागलेली आहे. आज आपल्याकडे अंमली पदार्थाचा जो विळखा आहे हा वाढण्याची शक्यता फार मोठ्या पद्धतीने आहे. आणि म्हणून काल मी सगळ्या पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये पकडलेल्या माणसाला एखाद्या पुढाऱ्यानं सोडा म्हणून जर फोन केला तर त्याचं नाव डायरीमध्ये लिहा आणि पत्रकार परिषद घेऊन सांगा की या पुढाऱ्यानं ड्रग्सचा माफिया जो आहे त्याला सोडण्यासाठी फोन केला होता. आणि म्हणून एक मोहीम घेतली 3 महिन्यामध्ये. त्याच्यामुळे मला पुढच्या पिढीला, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील एक विनंती करायची आहे, फक्त गुन्हा हा देणाऱ्यावर दाखल होणार नाही तर घेणाऱ्यावर देखील दाखल होणार आहे. आणि काल जसं मी सांगितलं तसं या रत्नागिरीच्या भाषणात देखील मला सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या युवा पिढीला एक हात जोडून विनंती करायची आहे की या सगळ्या अंमली पदार्थाच्या सेवनापासून आपण दूर राहावं. शेवटी कुटुंब बर्बाद होतं, सगळी व्यवस्था बर्बाद होते, स्वतःचं आयुष्य बर्बाद होतं आणि जर पोलीस केस दाखल झाली तर पुढचं आयुष्य देखील बर्बाद होतं. या बर्बादीला कोणी सामोरं जाऊ नये यासाठी कालचे मी काही निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून माझा इशारा समजा, माझी विनंती समजा, पालकमंत्री म्हणून चांगल्यासाठी दिलेली मी धमकी समजा. पण अंमली पदार्थाच्या आहारी जर कोण जाणारा असेल किंवा घालवण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यातल्या 8 लोकांना काल मी तडीपार केलेला आहे. 2 वर्ष, आता 5 जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रवेश नाही आणि जर प्रवेश झाला त्यांना उचलून जेलमध्ये टाकाव्या अशा पद्धतीच्या सूचना जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत. आणि म्हणून पालकांची आणि विशेषतः शिक्षकांची जबाबदारी आहे की आपलं योगदान देत असताना शिक्षणामध्ये देखील द्याच, परंतु आपला विद्यार्थी हा अंमली पदार्थाच्या आहारी जाणार नाही ही देखील दक्षता भविष्यामध्ये शिक्षकांनी, नगरपालिकेने, त्यानुसार जिल्हा परिषदेने देखील घेण्याची गरज आहे. अजून एक मोहीम आम्ही हातामध्ये घेतलेली आहे. रात्री 10 नंतर कामाव्यतिरिक्त काही टोळकीही नाकानाक्यामध्ये उभी असतात. त्यांना त्रास देण्यासाठी नाही, अजिबात मुलांना त्रास होणार नाही त्याची दक्षता माझ्यासारख्या पालकमंत्र्यांनी घेतलेली आहे. मुलांना घाबरायची आवश्यकता नाही. कुणी घाबरलं पाहिजे ते जी मुलं या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपल्यानंतर 15 तारखेपासून फ्लाइंग स्क्वॉड मोठ्या पद्धतीने ही मोहीम हातामध्ये घेणार आहे. आणि पालकांना देखील विनंती करतो तुमच्या माध्यमातून की एकदा मुलगा किंवा मुलगी त्याच्यामध्ये अडकली नंतर तो परत आपल्या घरचा होऊ शकणार नाही.
आणि म्हणून अंमली पदार्थाच्या विरोधात जी आम्ही सगळ्यांनी मिळून मोहीम काढलेली आहे त्याचं जास्तीत जास्त समर्थन पालकांनी केलं पाहिजे. कुठच्याही जाती धर्माचा असू दे, तो जर अंमली पदार्थाचं सेवन करत असेल, अंमली पदार्थ सप्लाय करत असेल तर त्याचा जेलची हवा खावीच लागणार आहे. ही भूमिका कालच्या बैठकीमध्ये मी घेतलेली आहे. आणि म्हणून आज आपण शिक्षणाचं मंदिर उभारत असताना या शिक्षणाच्या मंदिरातनं हा देखील संदेश जाणं गरजेचं आहे की आमचे शिक्षक, आमचे पालक अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये मोहीम उभी करतात. आणि मी तुम्हाला ठामपणानं सांगतो की पुढच्या 3 महिन्यानंतर तुम्हाला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल की महाराष्ट्रातला अंमली पदार्थ मुक्त पहिला जिल्हा जर कुठचा झाला असेल तर तो रत्नागिरी जिल्हा झाला असेल. आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं सगळे काम करणार आहोत. देशातलं पहिलं, बिपिनजी वंदरकर लक्षात ठेवा, देशातलं पहिलं, मी आज खात्रीला एक सांगतो, देशातलं पहिलं अंडरआर्म क्रिकेटचं स्टेडियम जर कुठं होत असेल तर ते रत्नागिरीमध्ये होतं. आणि त्या कामाची सुरुवात देखील येत्या 8 ते 10 दिवसामध्ये मी करतोय. आज आपल्या स्विमिंग पूलच्या बाजूला जी काही रंगमंचाची आणि एका मोठ्या व्यासपीठाची आवश्यकता होती त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत. आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की रत्नागिरी शहरातली किंवा रत्नागिरी ग्रामीण भागातली जनता ज्या पद्धतीची माझ्याकडनं विकासाची अपेक्षा करतात त्याच्यातलं अजून एक विकासाचं काम कदाचित अनेक लोकांनी त्याची माझी चेष्टा पण केली. महायुतीतल्या आमच्या लोकांनी पण केली, परकेनी पण केली. मी जेव्हा हा मुद्दा आमच्या लोकांसमोर मांडला की आजही आपल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोक राहतात. आज एखाद्याच्या घरामध्ये जर लग्नासारखा कार्यक्रम असेल तर 1 लाखाच्या खाली हॉलची भाडं किंवा 80 ते 1 लाखापर्यंत हॉलचं भाडं असतं. आणि म्हणून मी अजून एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या घरामध्ये हा प्रसंग येणार आहे. महाराष्ट्रातलं पहिलं 5,000 रुपयात मिळणारं मंगल कार्यालय हे रत्नागिरीमध्ये बांधण्याचा आपण निर्णय घेतला आहे. आणि त्याचं काम देखील MIDC टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.